नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये। या प्लॉटमध्ये किती आंतरपिकं घेतली आहेत मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याचबरोबर तुमच्या लक्षात येईल शेतकरी किती कष्ट करतो, फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे। चला तर मग तुम्हाला एक एक करून मी आपल्या ऊसामधील आंतरपिकं दाखवतो। तर ही आहे ज्वारी, पट्टा पद्धतीने ऊस लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता इकडं। आणि त्याच्यामध्ये एक एक काकरी अशी ज्वारीची लावलेली आहे। हे झालं पहिलं आंतरपीक। तर चला त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला मी दुसरं दाखवतो। त्याच्यानंतर ठिकठिकाणी असे गहू लावलेला आहे, काही ठिकाणचा वाळलेला आहे, तो गहू काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथं त्याचे बुडं। तसंच थोडंसं पुढे जाऊ, आणखीन काय काय केलेलं आहे, तुम्ही सोबत राहा, तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी दाखवतो। हे बघा, हा असा गहू लावलेला आहे, बऱ्याच ठिकाणी दिसतोय ना व्यवस्थित। चला तर मग आपण आता पुढे जाऊन बघू याच्या पुढे आणखीन काय काय केलं। हे झालं दुसरं आंतरपीक। आणि त्याचबरोबर ऊसावर कोणताही परिणाम झालेला नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस आलेला आहे, ऊसाची वाढ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण आता पुढच्या पिकाकडे जाऊ। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथं पाहू शकता, हा इकडे ऊस आहे, ऊसाच्या बाजूला कांदा, उन्हाळी कांदा लावलेला आहे। त्याचबरोबर इथे गहू, बाजूला इकडून कांदा आणि इकडून ऊस। खरंच शेतकऱ्याच्या कल्पकतेला चॅलेंजच नाही। कसा आहे ऊस ही पाहू शकता, एकदम मस्त। आणि हा इकडे लावलेली आहे ज्वारी। जवळपास हे 3 आंतरपिकं झाली। चला तर मग आपण आता पुढचं पीक पाहू काय आहे। ऊस पण अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे, एकदम छान मस्तपैकी। चला आता आपण पुढील पीक पाहू। तर मित्रांनो, हे आहे 4थं आंतरपीक। हा आहे भुईमूग, तुम्ही पाहू शकता ऊसामध्ये लावलेला दिसतोय ना। हे बघा, लिकून अलिकून प्रत्येक ठिकाणी हा असा भुईमूग लावलेला आहे, ठीक आहे। आणि भुईमूग देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे, पाहू शकता। या ठिकाणी भुईमुगाला फुलं देखील लागत आहेत। तर मित्रांनो, शेती आणि शेतकऱ्याला कधीही कमी समजू नका, फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे, काही हमी भाव मिळाले पाहिजेत। वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्याला सुद्धा योग्य भाव असेल पिकांना, खताच्या वाढत्या किमती, वाढत्या महागाईबरोबर शेतीची किंमत केली पाहिजे। असं समजू नका की शेतकरी दिसतो तसा किंवा राहतो वागतो तसा काही नसतं। शेतकरी हा स्वावलंबी माणूस आहे, सुरुवातीपासूनच आपण बघताय जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला गणलं जातं। चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया।